पांडवांचं युद्ध संपलं, महाभारत संपलं आणि धर्मराजे हस्तिनापूरच्या गादीवर बसवले. धर्मराजे हस्तिनापूरच्या गादीवर बसले, पण तिथं धर्मराजाचं मन लागत नव्हतं. त्यांनी ठरवलं की आता वैकुंठाला जायचं. सगळे नीज धामाला निघाले ताई. तिकडे ते नीज धामाला निघाल्यानंतर दादा इकडे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सगळ्यांना दान द्यायला सुरुवात केली. आणि दान देण्यामध्ये नंबर आला तो कुंती मातेचा. कुंती मातेचं चरित्र सगळ्यांना माहिती आहे. कुंती मातेचा नंबर आला. भगवंताने सांगितलं, कुंती माते काय मागायचं ते माग. कुंती माता म्हणे, अजून तर काही गरज नाही भाऊ, पण 4 महिन्यापासून लाडकी बहीणचे पैसेच खात्यावर आले नाही, तेवढे देऊन दे म्हणे. कोणते पैसे असं मागितलं का? नाही. कुंती मातेने सांगितलं, देवा मला काहीच देऊ नको, जर द्यायचं असेल तर माझ्या जीवनामध्ये मला दुःख दे. त्याच्या मागेही स्वार्थ होता. जर दुःख मागून घेतलं तर भगवंत माझ्या हृदयामध्ये राहील, भगवंताचा मला विसर पडणार नाही, म्हणून दुःख मागितलं. कारण ज्या वेळेला आपल्याकडे पैसा संपत्ती सगळं असते त्यावेळेला आपल्याला देव आठवत नाही. असं म्हणतात, अंगात आला ताप, देव माझ्या बापाचा बाप. अंगामध्ये रोग असला की आपण देवाच्या धावा करतो, देवा मला याच्यातून सोडव. आणि सगळं काही व्यवस्थित असलं की आपण देवाला विसरतो. म्हणून सुखामध्ये भगवंताला आपण आठवत नाही आणि दुःखामध्ये भगवंत आठवल्याशिवाय राहत नाही. सुख के सब साथी दुख में ना कोई, सुख के सब साथी दुख में ना कोई, सुख के सब साथी दुख में ना कोई, सुख के सब साथी दुख में ना कोई. मेरे राम तेरा नाम एक साचा दूजा ना कोई, सुख के सब साथी दुख में ना कोई. मेरे राम तेरा नाम एक साचा दूजा ना कोई, सुख के सब साथी दुख में ना कोई. सुखामध्ये सगळं जग आपल्या मागे येतं, ऐका. पण ज्या वेळेला दुःखाचा डोंगर आपल्यावर कोसळतो ताई, त्यावेळेला नातेवाईकही नाही आणि जग आपल्या मागे पाठ फिरवतं. पण त्या वेळेला पाठीमागे जर उभा राहणारा कोण असेल तो भगवान परमात्मा असतो. म्हणून कुंती मातेने दुःख मागितलं, देवा माझ्या जीवनामध्ये मला दुःख दे. कशा करता? तर तुझा विसर नवावा, तुझा विसर मला कधी होणार नाही. क्षणाचा सुद्धा भगवंताचा विरह त्या ठिकाणी सहन होत नव्हता भक्तांना. भागवतातलं सुंदर वर्णन आहे. ज्या वेळेला गोपिकांनी संपूर्ण आयुष्य भगवान श्री कृष्ण परमात्म्याला समर्पित केलं होतं दादा, क्षणाचा सुद्धा विरह त्या गोपिकांना सहन होत नव्हत्या. केवढं प्रेम, केवढी भक्ती होती. ज्या वेळेला गोपिका डोक्यावर दया दुधाचा माठ घेऊन त्या ठिकाणी जायच्या ना गोकुळामध्ये, तर दही घ्या दूध घ्या म्हणत नव्हत्या. गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हसती मथुरेशा गे. गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंदू घ्या दामोदर घ्या. सगळे गोपिका त्या ठिकाणी गोविंद कृष्णाचं वर्णन करायच्या. लोक त्यांना हसत होते. यांच्या डोक्यावर दयादुधाचा माठ आहे. गोविंद कृष्ण का म्हणतायत? कारण हृदयामध्ये भगवंताला स्थान दिलेलं होतं, त्याच्यामुळे रात्रंदिवस कृष्णाला त्या ठिकाणी स्मरण करत होत्या. ऐका, ज्या वेळेला भगवान श्री कृष्ण परमात्म्याला अक्रूर काका नेण्याकरता आले, त्यावेळेला गोपिका जीवन जगू शकत नव्हत्या. एवढ्या रडायच्या आणि त्या अक्रूर काकाला सांगायच्या, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान वृंदावनीच्या सकळ जनाला. दे एवढे जीवदान अक्रूरा,
पासून दुरावू नको दादा. तू जर गेला ना, आम्ही त्या ठिकाणी जिवंत राहू शकणार नाही. आम्ही त्या ठिकाणी आमचे प्राण समर्पित करू. एवढं प्रेम होतं. एवढं भगवंतावर जीवन समर्पित केलं होतं. सांगून जाईल, प्रेम करायचं असेल तर भगवंतावर करा, या जगावर करू नका. ज्या वेळेला तुम्ही जगावर प्रेम कराल, एखाद्या व्यक्तीवर प्रेम कराल ना, तर 90% आपल्याला धोकाच प्राप्त होतो. समोरच्या व्यक्तीवर तुम्ही निस्वार्थपणे प्रेम करतात, पण त्या व्यक्तीला त्या प्रेमाची कदर राहत नाही. त्याच्या जीवनामध्ये आपण फक्त आणि फक्त टाइमपास असतो. जसं एखाद्या गाडीचा माल जर गाडीतून काढला गेला ना, गाडी कशी आउटसाईडला लागते, तसं त्या व्यक्ती आपल्याला आपल्या जीवनामध्ये टाइमपास समजत असतो. म्हणून आपलं जीवन वाया घालवू नका. प्रेम करायचं असेल, निस्वार्थी भगवंतावर प्रेम करा. भगवंत आपल्याला नक्कीच साथ देतो. असं म्हणतात, तैरना है तो समुंदर में तरो, इन नदी नालों में क्या रखा है. तैरना है तो समुंदर में तरिए, इन नदी नालों में क्या रखा है. प्यार करना है तो मेरे भगवान से करो, इन बेवफा लोगों में क्या रखा है. या लोकांमध्ये आणि या जगावर प्रेम करू नका, धोका निर्माण होईल. म्हणून भगवंतावर प्रेम करा. तारणारा आणि मारणारा भगवंत असतो. म्हणून त्या ठिकाणी तुकोबराय सांगतात, तुझा विसर न व्हावा. आम्हाला तुझा विसर कधी पडायला नको.